वेलकम फ्रॉम वन्स टू अनदर व्हिडिओ। हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे आणि आनंदाचा आहे। पसंतीक्रम सुरू होणार या संदर्भात आपण सांगितलं होतं की 2-4 दिवसांमध्ये पसंतीक्रम सुरू होणार आणि आजची तारीख जी आहे आजपासून पसंतीक्रम सुरू झाले आहे। सर्वात महत्त्वाची आणि गुड न्यूज आहे। पण त्या अगोदर तुम्हाला काही गोष्टी ज्या आहेत खूप महत्त्वाच्या विचारात घ्यायच्या आहेत त्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। व्हिडिओ जो आहे अतिशय महत्त्वाचा आहे। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, या व्हिडिओला हाईप करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यांसाठी आनंदाची बातमी आहे आणि किती जाहिराती आहे काय आहे सगळ्यांसंदर्भात किंवा कशा प्रकारे आपल्याला पसंतीक्रम द्यायचे या संदर्भात तुम्हाला योग्य ती माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। हा व्हिडिओ जर मिस केला तर कदाचित तुमची शिक्षक भरतीमधून संधी हुकू शकते, निवड होऊन सुद्धा आपली निवड रद्द होऊ शकते। त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, न स्किप करता बघा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, साइडचं नोटिफिकेशन बेल ऑलवर सेट करा जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचं नोटिफिकेशन मिस होणार नाही। आणि अशाच प्रकारच्या ऑथेंटिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे, त्यांना सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता किंवा सबस्क्राइब करू शकता। तर सगळ्यात पहिले महत्त्वाची आणि आनंदाची बातमी सांगतो। सगळ्यात अगोदर आजची तारीख आहे 6 आणि 6 तारखेला म्हणजे आजच्याच तारखेला जे आहे आजपासून पसंतीक्रम देण्याची सुविधा अभियोग्यता धारकांना किंवा शिक्षक भरतीसाठी तयारी करणाऱ्या सर्व उमेदवारांना देण्यात येत आहे। थोडक्यात काय तर आपण टेट एक्झाम 2025 ज्या उमेदवारांनी दिली त्यांना आज म्हणजे 6 तारखेपासून तर 11 तारखेपर्यंत जे आहे पसंतीक्रम देण्याची सुविधा देण्यात आलेली आहे। म्हणजे जास्तीत जास्त 4-5 दिवसामध्ये जे आहे 5 दिवसामध्ये तुम्हाला जे आहे पसंतीक्रम देण्याची पूर्ण प्रक्रिया पूर्ण करायची आहे। आता काही गोष्टी खूप काळजीपूर्वक तुम्ही लक्षात ठेवा ज्या मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे वन बाय वन। तर सगळ्यात पहिली महत्त्वाची जी गोष्ट आहे ती आहे तुम्हाला काय करायचं आहे, पवित्र पोर्टलची जी ऑफिशियल वेबसाईट आहे teacherrecruitment.org.in या ऑफिशियल वेबसाईटवर जायचं आहे। त्या ऑफिशियल वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला तिथे लॉगिन आयडी आणि पासवर्ड दिसेल, त्यामध्ये लॉगिन आयडी टाकायचा आणि पासवर्ड टाकायचा। आता तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल की लॉगिन आयडी आणि पासवर्ड कोणता टाकायचा, तर बघा एक सूचना तुम्हाला अगोदर सांगून देतो, म्हणजे काही गोष्टी बोलायच्या अगोदर तुम्हाला हे सांगून देतो की हे जे पूर्ण सूचना आहे, सूचनापत्र जे आहे मी टेलिग्राम चॅनलला देतो, तिथे पूर्ण माहिती दिलेली आहे, पण तुम्हाला ती वाचायची गरज पडणार नाही जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितला तर। ठीक आहे, आता मी टेलिग्राम चॅनल या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्याला तुम्ही जॉईन करू शकता। ठीक आहे, तर ठीक आहे, आता पहिले आपण वेबसाईटवर गेलोय। वेबसाईटवर गेल्यानंतर आपल्याला करायचं काय तर पहिले आपल्याला लॉगिन आयडी टाकायचा आहे। आता तुम्ही मला लॉगिन आयडी कोणता आहे, तर लॉगिन आयडी असा आहे की तुमचा जो 10 अंकी रोल नंबर होता टेट एक्झाम मधला तो तुम्हाला टाकायचा आहे, पण त्याच्या अगोदर फक्त 25 डॅश लिहायचं, म्हणजे 25 डॅश आणि 10 अंकी जो रोल नंबर आहे आपला तो तुम्ही टाकायचा आहे। तो झाला तुमचा लॉगिन आयडी। आणि तुम्ही म्हणाला आता पासवर्ड काय, तर तुम्ही जो पासवर्ड टाकलेला आहे जर तुम्ही तो विसरला असाल, जर तुमच्या लक्षात असेल तर पासवर्ड टाका, पण जर पासवर्ड विसरला असेल तर तुम्ही काय करायचं, फॉरगेट पासवर्डवर क्लिक करायचं, जेणेकरून परत तुम्ही एकदा OTP आला तर तुम्ही पासवर्ड रिसेट करू शकता। तुमचा जो नवीन पासवर्ड आहे तुम्ही तो सेट करू शकता आणि तुमच्या प्रोफाईलमध्ये लॉग इन करू शकता। आता ठीक आहे, तुम्ही तुमच्या प्रोफाईलमध्ये गेले, ओके। आता इथून सरळ सगळी प्रोसेस सुरू होणार आहे, त्याच्यामुळे आता काळजीपूर्वक ऐका। ठीक आहे, सगळ्यात अगोदर काय करायचं, तुमचं जे क्वालिफिकेशन आहे, तुमचं क्वालिफिकेशन कोणतं, शैक्षणिक अर्हता आणि व्यावसायिक अर्हता। शैक्षणिक अर्हता म्हणजे एज्युकेशनल क्वालिफिकेशन, व्यावसायिक अर्हता म्हणजे आपलं DED किंवा BEd। ठीक आहे, प्रोफेशनल क्वालिफिकेशन। आता तुम्हाला काय करायचं आहे, शैक्षणिक अर्हता जी आहे, जी तुमची पात्रता किंवा तुम्ही 10वी 12वी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन जे काही झालेलं असाल त्यानुसार आणि तुमचं DED BEd किंवा MEd किंवा BPEd किंवा जे काही असेल त्यानुसार तुम्हाला जाहिराती दिसतील आणि त्यानुसार तुम्हाला पसंतीक्रम दिसतील। पण त्यासाठी तुम्हाला करावं लागणार आहे, तुम्हाला लॉगिन आयडी मध्ये गेल्यानंतर जनरेट प्रिफरन्सवर क्लिक करावं लागेल। आता जनरेट प्रिफरन्सवर तुम्ही ज्यावेळेस क्लिक कराल तर त्यावेळेस तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रिफरन्स जनरेट करण्या अगोदर तुम्हाला 2 प्रकारच्या जाहिराती दिसतील। काही जाहिराती मुलाखती शिवाय येणार आहेत, ज्याच्यामध्ये एका जागेसाठी एकच उमेदवार निवडला जाणार आहे, आणि काही जाहिराती मुलाखतीसह आहे, त्याच्यामध्ये एका जागेसाठी 3 उमेदवार बोलायला जाणार आहे। आता तुम्हाला बाकीचा पॅटर्न तर माहीत आहे, जिथं आपली विदाऊट इंटरव्ह्यूसाठी सिलेक्शन झालं तिथं आपल्याला मुलाखतीसाठी जावं लागत नाही, आणि जिथं आपलं मुलाखती सह सिलेक्शन झालंय तिथं आपल्याला मुलाखतीला जावं लागतं, नंतर आपली निवड होते। ठीक आहे, सगळ्यात अगोदर कोणती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे, तर सगळ्यात अगोदर विदाऊट इंटरव्ह्यूची जी काही प्रक्रिया आहे ती राबवण्यात येणार आहे सगळ्यात अगोदर, आणि नंतर मग मुलाखतीसह। ठीक आहे, आता काय करायचंय, ज्यावेळेस तुम्ही जनरेट प्रिफरन्सवर क्लिक कराल तर त्यावेळेस सगळ्यात अगोदर तुम्ही जनरेट प्रिफरन्स विदाऊट इंटरव्ह्यूची जी लिस्ट आहे ती जनरेट होणार। आता तुमचा जो शैक्षणिक अर्हता आहे, पात्रता आहे, त्यानुसार तुम्हाला ज्या ठिकाणी तुम्ही पात्र आहे त्यानुसार तुम्हाला जागा दिसणार। ठीक आहे, आता जर तुम्हाला असं वाटलं की तुम्ही जनरेट केले प्रिफरन्स, तुम्हाला यादी आल्या पूर्ण, त्या जाहिराती तुम्ही बघू शकता। ठीक आहे,
जर तुम्हाला वाटलं की आपल्याला पसंत निकम कमी आले किंवा आपण चुकीचे पसंत निकम आले तर तुम्ही ते परत पूर्ण प्रिफरन्स डिलीट करायचे आणि परत एकदा प्रिफरन्स जनरेट करायचे. पूर्ण प्रिफरन्स तुम्हाला तुमच्या समोर येऊन जाईल. विदाऊट इंटरव्ह्यूचे करायचे आणि अशीच प्रोसेस तुम्हाला विथ इंटरव्ह्यूची सुद्धा करायची. ठीक आहे, कळालं? प्रिफरन्स आले? ओके. आता काय करायचं, तुम्हाला जी प्रिफरन्स तुमची आलेली आहे त्याच्यामध्ये जर तुम्हाला काही अडचण येत असेल, फॉर एक्झाम्पल समजा तुमची प्रिफरन्स जनरेट होतच नसेल, तुम्हाला प्रिफरन्स येतच नसेल, तर त्यावेळेस काय करायचं, ejupavitra25@gmail.com ही ऑफिशियल ईमेल आय डी आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांचा. त्याच्यावर तुम्ही ईमेल करायचा आहे की माझे प्रिफरन्स जनरेट होत नाही. तुम्हाला ते काही ना काही सांगतील, तशा पद्धतीने तुम्ही प्रोसेस फॉलो करा, तुमची प्रिफरन्स जनरेट होतील. ठीक आहे, काळजी करायची आवश्यकता नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट, प्रिफरन्स भरताना जास्त घाईगडबड करू नका. तुम्ही ज्यावेळेस जाहिराती बघाल तर त्यावेळेस सगळ्यात अगोदर जाहिराती डाउनलोड करून घ्या. ज्यावेळेस तुमच्या जाहिराती येतील डाउनलोड करा, नंतर पूर्ण जाहिराती बघा, नंतर तुम्हाला कुठे कुठे प्रिफरन्स द्यायचे त्याची लिस्ट बनवा. आज रात्री लिस्ट बनवल्यानंतर मग उद्या सकाळी किंवा तुम्ही जे आहे उद्याला तुम्ही पूर्ण प्रिफरन्सला सिक्वेन्स देऊ शकता, 1 नंबर 2 नंबर 3 नंबर. आता प्रिफरन्स देण्यासाठी सुद्धा तुम्हाला मर्यादा आहे. विदाऊट इंटरव्ह्यूसाठी फक्त तुम्ही 100 प्रिफरन्स देऊ शकता जास्तीत जास्त, आणि विथ इंटरव्ह्यूसाठी फक्त तुम्ही 50 प्रिफरन्स देऊ शकता. त्याच्यावर दिलेले प्रिफरन्स विचारात घेतल्या जाणार नाही. नंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही प्रिफरन्स जनरेट केले, प्रिफरन्स म्हणजे जाहिराती आल्या तुम्हाला दिसल्या, पण तुम्ही त्याला लॉक केलं किंवा असाइन केलं, पण त्या प्रिफरन्सला लॉक केलं नाही आणि तुम्ही जर त्याच्यामधून बाहेर पडले, लॉग आउट केलं तुमच्या लॉग इनमधून, तर त्यावेळेस तुम्ही प्रिफरन्स दिले नाही. जर तुम्ही प्रिफरन्स दिले नाही तर या गोष्टीला तुम्ही स्वतः जबाबदार राहणार आहात. त्यामुळं पहिले प्रिफरन्स जनरेट करायचे, नंतर असाइन करायचे आणि नंतर मग त्यांना लॉक करायचं आपल्या चॉईसनुसार. ठीक आहे. आता गोष्ट करूया मेन. जर याच्यामध्ये तुम्हाला जे प्रिफरन्स जनरेट होणार आहे ते तुम्ही जी पवित्र पोर्टलवर माहिती भरलेली आहे त्यानुसार होणार आहे. त्याच्यामध्ये जर समजा काही तफावत असली तर किंवा त्याच्यामध्ये जर समजा तुम्ही खोटी माहिती दिली किंवा त्याच्यामध्ये तुमच्याजवळ प्रमाणपत्र नाही पण तुम्ही सांगितलं, किंवा तुमच्याजवळ जे प्रमाणपत्र पाहिजे शैक्षणिक अर्हता 14 मे 2025 अगोदरची पाहिजे तुमची, अंतिम वर्षामध्ये जे आहे त्यांना सोडून, नंतर 25 तारखेपर्यंत 25 नोव्हेंबरपर्यंत किंवा 25/9/2025 पर्यंत तुमची व्यावसायिक अर्हता पाहिजे, आणि तुम्हाला जे सांगितलेलं आहे तुमचे जे सर्टिफिकेट्स आहे ते पडताळणी केलेली नाही आहे अजून, ती पडताळणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस करता येईल. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला या सगळ्या गोष्टी करायच्या. आता अजून कोणत्या गोष्टी आल्या तुम्हाला ज्या खूप महत्त्वाच्या आहे, प्रिफरन्स तयार करताना किंवा जनरेट करताना एक काळजी घ्यायची महत्त्वाची, ती कोणती सांगतो. जर तुम्ही ज्या ज्या ठिकाणी पात्र आहात त्या जाहिरातींना तुम्ही पसंत निकम देऊ शकता, पण तुम्हाला एक गोष्ट महत्त्वाची सांगायची राहिली. कोणती? तुमचं ज्यावेळेस सिलेक्शन होणार, तर जर समजा तुमचं विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्शन झालं तर पुढच्या राऊंडसाठी तुम्ही एलिजिबल नाही आहे. ठीक आहे. म्हणजे एका उमेदवाराची निवड फक्त एकदाच होणार, दुसऱ्यांदा संधी मिळणार नाही. त्याच्यामुळं प्रिफरन्स देताना काळजी घ्या की आपण अशाच ठिकाणी प्रिफरन्स द्या ज्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे. ओके. आता तुम्हाला प्रिफरन्स प्रत्येक दिसणार आहे. जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, खाजगी शैक्षणिक संस्था, त्याच्यामध्ये सुद्धा आणखीन अध्यापक विद्यालयाच्या सुद्धा जागा आहे, आदिवासी विभागाच्या सुद्धा जागा आहे. या सगळ्या जाहिराती तुम्हाला तुमच्या लॉग इनला उपलब्ध होतील. ज्या ज्या ठिकाणी तुम्ही पात्र आहे त्या सर्व जाहिराती तुम्हाला दिसतील. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्हाला या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. आणि याच्यानंतरही तुम्हाला काही अडचण येत असेल, उदाहरणार्थ समजा तुमच्या नावामध्ये कुठे मिस्टेक असेल, तुमचे डॉक्युमेंट्स अपलोड केले नसतील, किंवा तुम्हाला काही ना काही इश्यू येत असेल, किंवा OTP येत नसेल, तर OTP त्याच नंबरवर येईल जो नंबर तुम्ही टेटचा फॉर्म भरताना किंवा पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन करताना वापरला, त्या मोबाईल नंबरवर तुम्हाला OTP येईल आणि ईमेल ID तुमचा तोच. ठीक आहे. तर अशा प्रकारे या सगळ्या गोष्टी करायच्यात. जवळपास मी सर्व गोष्टी कव्हर केल्या आणि सर्व गोष्टी तुम्हाला सांगितल्या. शेवटची परत एकदा मुदत सांगतो. आजपासून प्रिफरन्स देण्याची प्रक्रिया जी ती सुरू झालेली आहे. तुम्हाला जास्त दिवस दिलेले नाही, फक्त 5 दिवस दिलेले आहे. 11 तारखेपर्यंत रात्री 12 वाजेपर्यंत तुम्हाला प्रिफरन्स देता येणार आहे. त्यानंतर तुम्हाला प्रिफरन्स देता येणार नाही. ही सगळ्या गोष्टीची काळजी घ्या. आता हा पूर्ण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला क्लिअर गोष्टी सांगितल्या. यातूनली एकूण एक गोष्ट जी आहे खूप महत्त्वाची आहे, आणि काही गोष्टी अजूनही त्या मॅन्युअलमध्ये आहे. आणि एक महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला जर हे कळत नसेल किंवा प्रिफरन्स कशी द्यायची कशी नाही द्यायची, तर 2022ची युजर मॅन्युअल आपल्या ऑफिशियल वेबसाईटवर आहे. टीचर रिक्रुटमेंट ऑफिशियल वेबसाईटवर 2022चं युजर मॅन्युअल आहे की पसंत निकम कसे देतात, तर ते पाहून घ्या. तुम्हाला पसंत निकम देण्याची पद्धत एकदम सोपी आहे. काहीच नाही, जाहिरातीवर क्लिक करायचं, त्याला ओके करायचं आणि डन करायचं. ठीक आहे. सगळ्या जाहिरातींना प्रिफरन्स देऊन घ्यायची. ओके. तर अशा प्रकारे तुमची जी निवड केली जाईल आणि तुम्हाला सगळ्यांना पसंत निकम देण्यासाठी माझ्याकडून आणि आपल्या पूर्ण
परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा आणि सर्वांची निवड शिक्षक भरतीमध्ये होण्यासाठी हार्दिक शुभेच्छा। आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, तुमचा जो अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि जास्तीत जास्त हाईप करा। तुम्हाला तुमच्या निवडीसाठी हार्दिक शुभेच्छा आणि तुम्हाला शिक्षक भरतीमध्ये तुमची निवड शिक्षक म्हणून व्हावी यासाठी शुभेच्छा। आणि विशेष म्हणजे पसंतीक्रम योग्य आणि काळजीपूर्वक द्या, कोणत्याही प्रकारची घाई गडबड पसंतीक्रमामध्ये करू नका। तुम्ही कितीही वेळेस पसंतीक्रम डिलीट करू शकता आणि पसंतीक्रम जनरेट करू शकता, त्याला मर्यादा नाही आहे, ठीक आहे। तर अशा प्रकारे हा सर्व व्हिडिओ होता। आय होप ही जी इन्फॉर्मेशन तुम्हाला आवडली असेल। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला हाईप करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच, टेक केअर, बाय बाय।